वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जय सेवा जय जोहार। मी आहो मनू कोरामी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे 26 जानेवारी रिपब्लिक डे। तर आज ईडद्याला जाणार आहोत ना आपण। ईडद्याचा शाळा म्हणजे आपला शाळा, तिथे माझे 10 वर्ष गेलेले आहेत, तर समोर दाखवणार आहे मी। तर राहा माझ्या चॅनलमध्ये सपोर्ट म्हणून थँक्यू। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ईडदा, नाव उलटा दिसून राहिला पण कॅमेरामुळे हो। तर पाहू शकता हा आश्रमशाळा, हा गेट आहे प्रवेशद्वार। बिना मास्क आत प्रवेश करू नका, हा कोरोनाच्या टायमामध्ये होता। हे रांगोळी काढलेली आहे, मी आपली काय मदत करू। यात भाऊ राहतात, ते परवानगी शिवाय आत येऊ नाही देत या शाळेमध्ये। हा शाळा, हा शाळा आता बहुतच बदललेला आहे। सिख रूम, मुलाची वसतिगृह। हे 1 ते 10वी पर्यंत आहे हा शाळा। तर इकडे 1 ते 7 पर्यंत बसतात आणि हे काय बनवले आहेत आता माहित नाही, नवीन अपडेट झालेला आहे। त्यावेळेस ज्यावेळेस मी शिकत होतो इथे त्यावेळेस हे पण नव्हते ना, हे झाडा पण नव्हते। आता बहुत चेंज झालेला आहे हा शाळा। जे सुविधा होते ते पहिल्यांदा नव्हते, पण थोडे बहुत होते शिकण्यालायक वगैरे, शिक्षणाचे पुरे सुविधा सुद्धा होते, पण आता जास्त मिळतात या शासकीय आश्रमशाळेमध्ये। हे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि आज कार्यक्रम आहे, कारण पालक मेळावा म्हणून आहे। हे बास्केटबॉलचे ग्राउंड, हे माझ्यासोबतचे इटकून राहिले येते। केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा। वेलकम। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ईडदा, तालुका अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी, जिल्हा गोंदिया। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुड्डीपाड्याचे प्रवेश पाठवा। शालेय इमारत, मुलांची वसतिगृह, कोंडापाडा प्रवेश, काहीतरी बोर्ड लिहिलेला आहे। आश्रमशाळेबाबतीत माहिती दिलेली आहे। सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आणखी विद्यार्थी करिता काय जे असेल ते ती प्रशिक्षण होते। कारण शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ईडदा, तालुका अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया। काहीतरी आता तेवढं काय माहीत नाही म्हणजे, आता नवीन अपडेट झालेला आहे। आणि हा आदिवासी विकास विभाग 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ईडदा यांच्याकडून सर्व आदिवासी बंधुवांना हार्दिक शुभेच्छा दिलेला आहे ना। हा मुलींचा वसतिगृह, हे छोटे छोटे मुली, हे थोडे पोरा आणखी सर बसलेले आहेत, कोणते आहेत का गेलेले आठवणी राहिले दिवस। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ईडदा हा मुलांचा वसतिगृह आहे। चला आतमध्ये जाऊया। हा मित्र भेटला, कोणता आहे बेकेदांतूर रनिमा पुंतून कापून हा वसतिगृह। पहिल्यांदा पेट्या भेटत होते, तर त्या पेट्यांना फोडत होते पोरा उपाधी, आश्रमशाळेचे राहतातच तसे। आता हे असे क्वार्टर भेटतात।
किती दोघे तिघे जण मिळून सऱ्याने मिळतात खरं हे बेड वगैरे. तुफान आपली यारी हा वसतिगृह आहे. येते कितवीपर्यंत राहतात रे? तिकडे नाही राहत का आता? म्हणजे सगळेच जण येतेच राहतात. कितवीला आहेस का? 10वीला आहेस का? मग तिकडे नाही गेले ना? नाही पहिला आम्ही होतो नाही का आम्ही खाल्या झोपत होतो त्यावेळेस हे पलंग वगैरे नव्हते. मग काही दिवसामध्ये आले तर पाहू शकता हा आश्रमशाळाचा हॉस्टेल मुलांसाठी आता मस्त आहे. सगळे सुविधा मिळतात. इथे थोडे वाक्य लिहिलेले आहेत. तिथे काय लिहिले आहे? नेहमी खरे बोलावे. एक गण खरी बोलल्यावर दुसऱ्या दिवशी झूटच बोलता येते भाऊ. आता चांगलं ना माहीत आहे कोणी पालन नाही करत आजकाल. सत्य परिस्थितीचा चांगला वाक्य लिहिलेलं आहे तिथे. येथे थुकू नये असं काही लिहिलं. हे हॉस्टेलमध्ये एक TV लावलेले आहे. फक्त शनिवार आणि रविवारसाठी चालू केले जाते नाहीतर इतर दिवशी बंदच असते. आणि राजकीय छत्रपती शाहू महाराज याचे फोटो लावलेले आहेत. हे पाहू शकता मुलांचे वसतिगृह. आता मुलींचे वसतिगृहाकडे फक्त बाहेरून दाखवू शकतो. आतमध्ये जाऊ नाही शकू कारण परवानगी नाही मिळू शके. आणि हे घड्याळ पण लावलेले आहे तिथे. फॅन मस्त सुविधा आहे थोडं बहुत. हे मित्रा कोणचा हाऊस रे तू? तिरपुरीचा कोणाच्या येतला? कोणाच्या येतला? उडीसा येतला होस का? अजय देवगणले ओळखतेस का? अजय देवगणले का? कधी आलास तर तू येते? कधी आलास? 1 वर्ष 2 वर्ष झाले. कोणत्या वर्गात आहेस? कोणत्या वर्गात आहेस तू? बरं ठीक आहे. राणी दुर्गावती चे फोटो ठेवलेले आहेत तिथे. हॅपी न्यू इयर 2025च्या वतीने हा चिपकवलेला आहे खरं पॅम्पलेट. आणि हा वर्ग 9वी आहे. वर्ग 9व्यामध्ये उचलून आता थोडा अपडेट झालेला आहे. शाळा पहिला हे नव्हते आता हे पॅम्पलेट वगैरे चिटकवलेले आहेत. नाहीतर हे तर पहिल्यांदाच लिहिले होते म्हणा आम्ही होतो त्यावेळेस. त्रिकोण शंभू चौरस आयात शंभूज संमेलन चौक शंभू चौकोन वर्तुळ अर्धवर्तुळ हे आम्हीच होतो त्यावेळेसच लिहिले आहेत म्हणा. आता थोडा अपडेट झालेला आहे. शाळा कार्यक्रम असल्यामुळे इथले टेबला वगैरे काढले ते पुस्तक वगैरे तसेच ठेवून दिले. तर पाहू शकता तुम्ही शाळेची आठवण येऊन राहिले. गेलेले दिवस आता आठवण येऊन राहिले. ज्यावेळेस शिकायचं होतं त्यावेळेस तर शिकलो नाही. तरी पण माझं या शाळेमध्ये 10 वर्ष निघलेले आहेत. क्रांतिकारी तिलका माझी याचे फोटो ठेवलेले आहेत. तिलका माझी पाहू शकता. हे क्रांतीवीर सिंधू स्थल आहे.
याचे फोटो ठेवलेले आहेत यामध्ये. आणि हे क्रांतीवीर तंट्याभील सॉरी आणि हे स्वातंत्र्य सेना नारायण सिंग उईके ह्याचे फोटो. आणि हे क्रांतीसूर्य रांगोजी भागरे यांचे फोटो. क्रांतीवीर श्यामादादा कोल्हाम यांचे फोटो ठेवलेले आहेत. आणि वीर बाबूराव शेडमाके हे याचे फोटो ठेवलेले आहेत. आणि क्रांतीवीर नारायण महादू कांतकारी याचे फोटो ठेवलेले आहेत. आणि हे भारताचे संविधान सुदृढ लिहून ठेवलेले आहे. आणि हे बोर्ड आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा इडदा पटसंख्या 2024 आणि 25 म्हणजे कॅन्डिडेट एकूण विद्यार्थी 280 आहेत. हे कार्यालय आहे, ऑफिस सर वगैरे राहतात. कोणता वर्ग हो बाई? पहिला 10वी होता ना, आता 10वीचे कुठे बसतात? ते बसतात का 10वीचे? असं हो का? हा पहिला 10वी होता वर्ग, आता 8वी करून ठेवलेल्या. वर्ग 8वे. आता थोड्या टेबला कमी करून ठेवलेल्या. बुद्ध धर्म जागतिक महत्त्वाचे धर्मग्रंथ व प्रार्थना स्थळ. ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस पण हा सुद्धा होता, पण हे आता पॅम्पलेट चिपकून ठेवलेले आहेत, बोर्ड वगैरे. बरीच विद्यार्थी एक्सपर्ट. विद्येचा उपयोग वादासाठी नसून विद्यार्थ्यासाठी असतो. किती मस्त. जगाचे असेल तर 2 दिवस जगा, परंतु सिंहासारखे जगा. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. डिड नॉट काहीतरी आहे. व्यक्तिगत व टोपण लिहिलेले आहे तिथे. राष्ट्रपती महात्मा गांधी, पितामह दादाबाई नौरोजी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, देशमुख बंधू चित्तरंजन दास काय लिहिलं? चित्तरंजन दास लिहिलेला आहे. दीनबंधू श्री अँड्रूज, लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य विनोबा भावे, राजश्री छत्रपती महाराज, इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, दरकतीन लक्ष्मण शास्त्री जोशी, आधुनिक चाणक्य राजगोपालाचार्य, पंजाबचा सिंह लाल लजपती, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वातंत्र्यवीर विद्राव सावरकर. हे व्यक्तिगत व टोपनाम
लिहिल्यात हे मी प्रथम भारतीय राष्ट्रीय प्रथम संविधान दिन. जे कोर्टामध्ये असतात ना अंधा कानून, ते असाच असते. त्याचे पोस्टर चिपकवलेले आहेत आणि 10 काय लिहिले दीक्षा को बात विमा डावी चेतन टिल्ला आमचे सलते मुख्याध्यापकांनी इन्स्पेक्टर मंत्री वर्गातील मंत्रिमंडळ भारताची भौगोलिक माहिती भौगोलिक चित्रपट 32 लाख 30 किलोमीटर जे असेल ते. आपण येळीच्या आश्रमशाळेमध्ये आलो. माझे इथे 10 वर्ष पूर्ण झाले. ज्यावेळेस मी गावामध्ये अंगणवाडीमध्ये होतो त्यावेळेस 4 दिवस सरासरी गेलो असेल. त्यावेळेस माझ्या बापांनी म्हणजे वडिलांनी इथे टाकून दिले. त्यावेळेस मी बहुत लहान असेल, सरासरी 7, 8 किंवा 9 वर्षाचा असेल. त्यावेळेस ते या शाळेमध्ये माझे 10 वर्ष निघलेले आहेत. तर आता सारखी म्हणजे पहिल्यांसारखी शाळा नाही राहिलेली आहे. आता बहुत अपडेट झालेली आहे. त्यावेळेस शिक्षणासाठी तर मस्त होती पण तेवढे सुविधा काही मिळत नव्हते, पण आता बहुत काही मिळतात. तो पोरगा कामावर राहिलेला माझ्याकडे. काय झालं मित्र हे नाही इकडे. या शाळेमध्ये माझे थांब ना काही चुपचाप राही ना. या शाळेमध्ये माझे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ज्यावेळेस मी लहान असताना म्हणजे अंगणवाडीमध्ये होतो त्यावेळेस 4 दिवस सरासरी गेलो असेल. त्यावेळेस थोडा लहान पण होतो, सरासरी 9 वर्षाचा असेल. तर माझ्या बापांनी म्हणजे इथे टाकून दिले वडिलांनी. तर समजू शकता तुम्ही किती वर्षाचा असेल. तर आता माझी वय सरासरी 24-25 चालू आहे. तर हे माझे मित्र. तुझे वय काय रे? 17. याची 17 वय चालू आहे. तुझे 18. याची 18 वय चालू आहे. बापू लग्नाचा झालेला आहे. तर याचं लग्न करावं लागेल. तर तुमच्या ओळखीच्या आमच्या ओळखीचे सर हां तुमचे कोणी ओळखीचे असतील मुली तर यांना अपडेट करा. तसे पण हे कुवारेच बसलेले आहे. मी पण तसं कुवाराच आहो. शाळेचे दिवस आठवण येऊन राहिले. पहिला मित्र होते पण आता ते नाही राहिले. फक्त व्हॉट्सॲपमध्ये SMS कधी कधी केलो तर करतात, नाही तर ते पण नाही करत. सगळे कामामध्ये गेले आहेत. आज पालक मेळावा सुद्धा. चल बरं तिकडे. तुझं का नाव आहे बाई? कितव्या वर्गात आहे? पहिली मध्ये आहे. स्कूलची कोणाकडे आहे का? कोणाकडे आहे? कोणाची काय? मला हा पोरगा हुशार दिसून राहिला. याला बोलवा थोडंसं समोर. ये तुझं काय नाव आहे बाबा? माझ्या पूर्ण नाव अवेद दीपक टेबुर्ले. कोणत्या वर्गात आहे? मी 2री मध्ये आहे. का खात आहेस तर? ज्यूस. कोण दिला? काकाजी. हो का? कुठचा आहेस बापू तू? मी इडदाच्या. येतलास होस का? आई लहानच्या थांबाई बस बरं इकडे हो या साईडला. तुझं का नाव आहे बापू? तुझं का नाव आहे? सूरज नाव आहे. पूर्ण नाव? आडनाव? घाटकुमार. कुठचा आहेस तू?
कोणत्या वर्गात आहेस तर? पहिली. हो का. तुझा रे? हां पूर्ण नाव सांग ना. तुझ्या वडिलाचा आडनाव? हां कुठचा असतो? मालेवाडा. आलेवाडा हा कोणाकडे आहे यार? मालेवाडा ऐकलो, आलेवाडा नाही ऐकलो. तो तिचा तसं म्हणता नाही तसं. बापू मस्त आहेस गोलू गोलू. तुझं का नाव आहे? तन्वस आहे. भावावर बोलते का? कोणचा असतं? केसरी सॉस. दुसरी केसरी. कोणती केसरी? चिचगड. चिचगड केसरी. ए लहानचे तू एकटा एकटा खाऊन बसलायस रे तिकडे? खरा खाते खरा खाते. हा? काय करत आहेस ते तिकडे? हा तुझा का नाव आहे तर? कुठचा असतो? केसरी. हे सगळंच केसरी म्हणते. याचा भाऊ याचा पुष्कळ पोरं. इकडे इकडे इकडे. अरे 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 भाऊ इकडे इकडे. अरे काहीच नाही करून ना. पैसे ये 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 ये. हो हो बेस्टी खास आम्हाला येईल का? इकडे ये ना तर. काय नाव आहे तर तुझं? आणि याला चाबलत होतास ना ते आयडेंटिटी काढलं. अबा नाही तसं नाही. ये ना. का करतो ना मी काय नाही करू. इकडे तिकडे जा आमच्या सरांजवळ. बस येते बस. निकाल निकाल बसाचा. विवाचा नाही. हो ना. ते कोणते सर होतं ते तिकडे आहेत ते येऊन राहिले ते. चांदीवर सर. कोणाला शिकवतात तुम्हाला? 10वी वर्गाला शिकवतात का? 9वी. आता आज पालक मेळावा आहे ना. डान्स आहेत का? यावं लागेल मग. तू हुशारच आहेस रे. तू हुशार आहेस का बापू? हा कोणत्या वर्गात? तू कोणत्या वर्गात आहेस बापू? पहिली. कॅप्टन आहेस का? कॅप्टन रावाले पाहिजे. अजून दुसरा असेल हुशार. आयुष कॅप्टन आहे. आयुष तो पहिला नंबर मार. तू प्राथमिक शाळेमध्ये शिकतेस का? येते कोणत्या वर्गात आहेस म्हणलास? दुसऱ्या वर्गात आहेस ना? असं दाखवायचं नाही. कुठचा येतच असोस ना? हो का. हे गोलू मुलू तू काहून एकटा एकटा बसत आहेस तिकडे? तो तुझा भाऊ का? कोणाचा भाऊ? तुझा भाऊ रे? लहान का मोठा? तू मोठा होस. तू कोणत्या वर्गात आहेस? दुसरी. ना तू? पहिली. हा माझे दोस्त. हो का. दोस्त नाही तुझं मस्त यारी दोस्ती या जिगरी यार. तसंच राहा बापू. मोठे झाल्यावर बिघडाल बरं. जिगरी हा का दोघाही? समोर काय ना पेतून काय ना जमते. आता हे ज्यूस पिता. दारू बिरू नको प्या. तोच म्हणतो. गिडी गिडी पेता. तू कुठचा आहेस बापू? खरा. बामणी. अरे कोणती बामणी यार हे? अरे अरे. अरे आश्रम शाळेत ते ती आहे रे. खडकी बावडी असेल. अबे हा म्हणत आहे आपल्याकडचा. कोणता बामणी बापू? खडकी बामणीच ना? खडकी बामणी डायरेक्टच नाव दिलं नाही. तोच असेल. मी तर म्हणलं खडकी बामणी म्हणलं ना सीधा. आम्ही त्याला खडकी बामणीचं डायरेक्टच घुस मारलं नाव. मस्त यार. डान्स करतेस का? कोणतं गाणं लावणार? 15 ऑगस्ट इंडिका वेळी. हे तिथं कार्यक्रम राहिले पाहिजे ना. पालक मेळावा तर पोंगा बिंगा वाजवायला तर पाहिजे यार. हो ना. डेकोरेशन वाले कुठे गेले रे बापू? गावात गेले का झक मार. मग येतील ना. अरे नको तसं काही नको. लावून दिलं. अरे डेकोरेशन वाले कुठे गेले बापू? गावात गेले आहेत ना. येतील असं. मग येतील पण वाजवायला तर पाहिजे यार. कार्यक्रम येतीच आहेत का तिकडे आहेत? मास्टरला विचारली. नाचणार कुठे? येतीच नाचणार आहेत ना. चल आपण तिकनाला येऊन का? अभि याची अडकून अभि ताला मारलाय का रे बापू? हे पत्त्याचा झेंडा विसरलो ना बे. अभि इडी द्याचा बे. अरे प्रगती मधला. चल वेलकम वर्ग 10वा. आम्ही होतो त्यावेळेस वर्ग 8वी होते. आता 10व्या वर्गाचे मुलं बसतात खरं. विद्यार्थ्यांचे भाजीपाल्याचे
हे भाजीपाल्यासाठी ठेवून राहिले रूम. सोयीच वाटतं रे. अपडेट झाला आहे पाय ना. कॅमेरा बिमार लागलाय. हे क्वार्टर बंद आहेत आज. हा खो खोचं ग्राउंड कुठं. अभे हा वाल कंपाऊंडचं माहीत आहे का. म्हणजे वाल कंपाऊंडचं त्या साईडला राहत होता पहिला खेळ. आता येतीच आहेत. माझ्यासोबत चिटकवत आहेत. खो खेळता का. नाही कबड्डी. घे बरं. कबड्डीचा ग्राउंड नसते ना रे बापू. खो 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 घे बरं. चल घे तो त्यातपर्यंत स्कूट. चल घे घे त्यातपर्यंत स्कूट. हा चल घे. रेडी स्टार्ट. घे 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 खो खो दे. आउट कर बापू. घे 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 त्याला खो दे. अरे एकाच तोंडाचा बसला ना. तिकडे फिरव त्याले. होते 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 बहुत खेळले. हे मस्त आहे रे. चल इकडं लिहून. मित्रा बाय. कोणचा बापू तू. खेडेगाव सोस का. थांब 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 येतो ना यार मी तुमच्या जवळ. हो कुठची वाहतो तुम्ही. वारवीचा येते शिकत आहे ना. कुठं काय येत होता. म्हणून का नाव आहे रे बाबू त्या शाळेत त्या मास्तरचा. कोणते सर होते. बांगरे सर. बांगरे सर. मस्त आहे यार तुमची यारी दोस्ती. अरे बहुत चेंज झाला आहे. हा पहिला नव्हता. हा इकडे हाली अरे का इकडे हालीबॉलचा ग्राउंड बनवल्यात पाय तू तिकडे. अबे तिकडे क्वार्टर बनवत आहेत खरं. तो का होतो तिकडे बिल्डिंग का बनवत आहेत बापू तिकडे. कोणाचं हॉस्टेल रे. 11वी 12वी वाले. 11वी 12वी होता. कधी होणार आहे. आम्ही होतो त्यावेळेस वाले पाहिजे होते. 11वी 12वी बनवत आहेत तिकडं. तू तर सांगत बनवत आहेत. बनला आहे. बनवत आहेत. 11वी 12वी बनवतात ना. म्हणजे 2 वर्ग बनवतात का. बनवतात. हो हो जाऊन जाऊन मित्रा जाऊन जाऊन. हे मस्त आहेत बे. बुंदी बिंदी बनवले आहेत का बापू. हो का मग तर मस्तच आहे यार तुमचं. येऊन का. तिकडे नाही जाऊ. मुलीचा हॉस्टेल आहे बरं. येऊन का. भेटेन का. जेवण करायला येऊन. ठीक आहे. आम्हाला जेवण द्याल ना बापू. तर काय होते रे तुमच्या हिस्साचं खाऊन. आम्ही तो वाचला आमचा जुला. हा हे आम्ही होतो त्यावेळेस होता. हा किचन रूम आहे. ते काकू वगैरे तिकडे बसले होते. घे बरं. हा एवढाच
मी तर 4 पकडतो. इकडे ये बरं, इकडे ते ये पकड. मग बनू का तर मी तर तिनं धरतो. आता कसं का जमेच नाही यार. पहिलं जात होतं ना. चल तिकडे. लवडा पाडली माझा. लाव नका भाऊ. ताकद घ्यायचं, ताकद भरपूर आहे. बरोबर बाय पडाल. कुठला असतं नाही, तू उतरला असतं मीच गेलो समज. तिथं त्या एकच जातो वर. तिघे आहे. तिघाचं वजन मस्त आहे. मुलींचे वसतिगृह. लहान पोरासाठी मस्त खेळावाची सहायता. हा कबड्डीचा ग्राउंड आहे ना, हा व्हॉलीबॉलचा ग्राउंड. मुलांचं वसतिगृह आतमध्ये गेलो होतो. मुलींच्या तर वसतिगृहामध्ये परवानगी नसे म्हणा मुलांसाठी. चला तिकडे चला. चल 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 ना. चला प्रगतीमध्ये चला. जाऊन म्हणता का येतून ना संगीत. हा प्रगतीमधून येतो. तुझी बहीण तुला बहीण देईल का तू आता? हा संगीत बहीण गेल पाहिजे. संगीतच ना आडनाव का म्हणलं तुझं? टेंभुर्ले. टेंभुर्णे. हे सरांचे क्वार्टर आहेत. किती देव. हे सर कुठे राहतात रे आता? कोणते पण ते इकडे राहतात का? कुंभार सर राहते. हे पार्किंग हाऊस. कोणते दुकानवाले दुकान आहेत तिथे? कायचं दुकान आहे? चॉकलेट भेटते ना? जर होईल नाही का हे 3 लोंढे आहेत. पहिला वापतो मारावले. ती बेजन कधी येत आहेत घोडं. दुकान आहे ना इथे? खरं लागत होतं ना. खरा बिरा नाही भेटे. हा शिकला पोट्ट प्रगती होईल की तुमची. गरीबाला तो अरे माहित आहे का आमची प्रगती कधी होईल? ते ती ढोलेरा होता येते थोडा बहुत. ते ती एक नड होता. हा डायरेक्ट पाईप करत होतो येते मोटर पक्काचीच कसं होतो ना उपाधी होतो ना. मीटर बोरचा येते बटन मारला का नाही हा डायरेक्ट चालू करत होतो ना. अबे माहित आहे का येते राहत होतो नाही का आम्ही या हॉस्टेलमध्ये. तर हो 4 वाजता उठून माहित आहे का म्हणजे थंडीच्या सीजनामध्ये नाही गरमीच्या सीजनामध्ये 4 वाजता उठून आंघोळ धुत होतो येते. झोप नाही लागत होता. आम्ही किती वाजे गरमीच्या वेळेस म्हणला नाही गरमीच्या वेळेस आम्ही 10-12 वाजता झोप नाही लागे म्हणून. हे ती फक्त 10वीसाठी दिले होते. ज्या वेळेस बोर्डाचे परीक्षा होते ना त्यावेळेस आम्हाला हा रूम दिले होते 10वीसाठी. टाकीज असेल रे टाकीज. हो का? बनत आहे संगीत. हा का? हा का? 10वी-12वी बनत आहे ना? 10वी नाही 11वी 11वी-12वी बनत आहे ना? म्हणजे 2 वर्ग जास्त वाढवतात. इकडून 11वी-12वी बनवतात. अस्वल आला होता. थोडंसं दिवाल नाही का हा मोठा करल मग नाही लग्न. हा शाळा 200 थोडासा मोठा दिवाल थांबणार आहे. हा 200 एकडामध्ये आहे खरं हा शाळा. तेवढं तर माहित नाही. हा वाल कंपाऊंड येते परवानगी नसे बाहेर जायसाठी.
कुठे जावाचे राहिले तर ते भाऊ राहतात या गेटमध्ये, त्यांना विचारून जावं लागते. आणि सरांची सही घेतल्याशिवाय मुलांना बाहेर जाता येत नाही. कोणता? अरे या बोरवेलमध्ये माहीत आहे का, आम्ही सकाळी उठू सांगत होतो तिथून येते राहत होतो ना आम्ही. दवाखाना येते इंजेक्शन देतात का बापू माहीत? तू कोणत्या वर्गात असता? हो का, तूच हुशार आहेस नाही? दुसरी जाऊ. अरे तूही हुशार आहेस का? चल काही जाऊ दे. पेंटिंग तर काय खासच दिसते बाबा. चला बाहेरून येऊन का आपण? बाहेर नको जाणं ना आमच्या शाळेत. चला तिकना येऊन का? आम्ही त्या शाळेतून येतून येत घे रे गाडी काढ. तू आम्हाला पाहत राहायचे ना. आमची गाडी दाखवून ए चिल्लू पिल्लू. बाहेर गेले असं किती वेळेस. कोण गेले? बाहेर गेले पोरा. जा जा सरांना सांगशील जा. हा बाहेरचा परिसर. अशाच प्रकारे बाय बाय टाटा, मग भेटू.